मातीतलं सोनं हे बीडसाठी हे सीताफळ ठरलं. सीताफळामध्ये गोडवा तर आहेच, परंतु त्याचबरोबर त्याच्यात अनेक पौष्टिक घटक आहे. हे जेव्हा सर्वांसमोर आले त्यावेळेला याचा कायापालट झाला. म्हणजे या बीडच्या सीताफळाला सोन्याचे दिवस यायला सुरुवात झाली. पूर्वी लिटरली ते पोत्यांनी विकलं जायचं. एक पोतं 200 रुपयाला. आणि ज्या वेळेला आम्ही तिथे अवेअरनेस केला, लोकांना सांगितलं, त्याचे वैशिष्ट्य कळवले, त्यानंतर आता एक सीताफळाला सुद्धा 200 रुपये किंमत मिळू शकते. महाराष्ट्राची भूमी ही फळांच्या बाबतीतही उत्तमरित्या मान्यता प्राप्त भूमी आहे. मानाचा तुरा GIच्या माध्यमातून रोवला गेला ते म्हणजे बीडच्या सीताफळांना. एका विशिष्ट मातीत विशिष्ट वातावरणात रोवलं गेलं आणि त्यांनी आपले वैशिष्ट्य निर्माण केले गेले. काही भागांमध्ये हे एक पीक म्हणून घेतलं जातं, तर काही भागांमध्ये हे एक नैसर्गिक स्रोत आपोआपच निसर्गाने त्याला निर्माण केलेला आहे. या अशा भागांमध्येच एक भाग आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधला बालाघाटाचा भाग. वास्तवास दारूर नावाचं गाव आहे. तिथून ते पुढे बीडच्या सीताफळांसाठी उत्तमरित्या निर्माण होणाऱ्या क्षेत्र म्हणजे तिथे बालाघाटामध्ये येणारे सीताफळ. बालाघाट वास्तवात हे सह्याद्री रांगा जशा आहेत तशा बालाघाटाच्या पर्वत रांगा आहेत. त्या हैदराबाद पासून सुरू होतात ते मध्य प्रदेश पर्यंत असतात. आणि त्यातला महत्वाचा भाग जो आहे बालाघाटांचा तो बीड जिल्ह्यामधनं जातो. आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, पण त्या पावसाच्या प्रमाणात सुद्धा हे खडकाळ जे भाग आहेत त्या घाटामध्ये मंकी फ्रूट म्हणून एका फळाकडे पाहिलं जातं. ते म्हणजे हे बीडचं सीताफळ, ज्यामध्ये माकडं ते फळ खातात आणि त्याच्या बिया टाकतात. त्या बिया त्या खडकावर राहतात. त्या खडकावरच्या राहिलेल्या बियांवर झाडं सीताफळाची येतात आणि ते सीताफळ विक्रीस ठेवलं जातं. त्यातलं सोनं हे साखरेच्या रूपाने होतं, त्यातलं सोनं हे चवीच्या रूपाने होतं. ही चव आणि साखर याचं आम्ही लिटरली कंपॅरिझन केलं ते अमेरिकेच्या आणि UKच्या सीताफळाबरोबर. आणि त्याच वेळेला आम्हाला लक्षात आलं की याचा गोडवा हा अमेरिकेच्या आणि इंग्लंडच्या सीताफळापेक्षा जास्त चांगला आहे. आणि यात न्यूट्रिशनल घटकही त्यांच्यापेक्षा जास्त चांगले आहेत. आणि त्यामुळं GIचं काम, ज्याला इतिहासाबरोबर शास्त्र मिळालं, ते सोपं झालं आणि त्याला आम्ही GI मिळवू शकलो. लिटरली आम्ही कंपॅरिझन TSS ज्याला म्हणतो, टोटल सोल्युबल शुगर, आणि तो नैसर्गिक घटक या सीताफळामध्ये उपलब्ध होता. आणि त्यातनंच पुढे आम्ही टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टींचं संशोधन करत गेलो. त्यावेळेस असं लक्षात आलं की भौगोलिक दृष्ट्या सुद्धा बालाघाट हे एका विशिष्ट टप्प्यामध्ये येणारा प्रदेश आहे. नैसर्गिकरित्या पाणी वाहून जात आहे, परंतु पाणी वाहून जे मुळातच कमी पाणी, त्या मुळात असलेले पाणी वाहून जाण्याच्या नुकसानीला बीडच्या सीताफळांच्या झाडांनी एक प्रकारे मज्जाव केला. बीड सुद्धा कमी पाण्याचा प्रदेश आहे, जिथे दुष्काळग्रस्त भाग म्हणूयात असाही आहे. अशा वेळेला मिळलेलं थोडं बहुत प्रमाणातलं पाणी सुद्धा हे नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेल्या बीडच्या सीताफळांनी आत्मबरोबर आपल्यासाठी रोखलं आणि त्याच्यातनं उत्तमरित्या सीताफळाची निर्मिती केली. या सीताफळांच्या बाबतीत अनेक वैशिष्ट्य आहेत, पण त्यातलं एक घटक सांगतो की एकाच वेळेला सगळी सीताफळं या झाडांना येत नाही. आज एक आलं, पिकलं, तर उद्या दुसरं. आणि या पिकणाऱ्या सीताफळांची नैसर्गिक ज्याला म्हणूयात वाढ ही आपोआप आपल्या पद्धतीने होत राहते. हा इथला कळत नकळत निसर्गाचा गुण आहे. तिसरं महत्वाचं आहे, सगळी सीताफळं मोस्टली फॉरेस्टच्या लँडमध्ये किंवा ज्याला वन विभागातल्या जागेमध्ये विशेष करून येतात. म्हणजेच त्याला नैसर्गिकरित्या अजून काही घटकांचा उपयोग होतो आणि त्याची अधिक पौष्टिकता वाढते. या सीताफळांच्या GIला हे सगळं इतिहास, भूगोल आणि शास्त्र खूप हेल्पफुल ठरलं, खूप मदत त्याची झाली. आणि त्यातनं जेव्हा GI मिळाला तेव्हा अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी, आईस्क्रीमच्या कंपन्या असो किंवा सीताफळ पावडर निर्मितीची प्रक्रिया असो, याच्यासाठी अनेक मंडळी पुढे सरसावली. आणि त्याचबरोबर या सीताफळातनं पल्प काढण्याच्या प्रक्रियेसाठी सुद्धा एक मोठं पाऊल उचललं गेलं की जेणेकरून त्या सीताफळाच्या गोडवा किंवा वैशिष्ट्य अधिक काळ टिकवावा, त्यातनं इतर
छोट्या मोठ्या इंडस्ट्रीला त्याचा उपयोग व्हावा आणि त्यामुळं पल्प एक्स्ट्रॅक्शन इंडस्ट्री तिथे निर्माण झाली. एकंदरीत बीडच्या सीताफळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या वेळेला आम्ही त्याला GI घेतला, त्याचे वैशिष्ट्य लोकांसमोर आले, त्याचा भूगोल समोर आला आणि त्याचबरोबर त्याला बाजारपेठ आणि विशेष करून बाय प्रोडक्टची बाजारपेठ, इतर प्रोडक्टची बाजारपेठ मिळायला सुरुवात झाली आणि हे सीताफळ आता मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये विकलं जात आहे. बीडच्या सीताफळांना शेकडो वर्षाचा इतिहास आहे. मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं आणि त्याच्या आसपास काही पोर्चुगीज मंडळींनी तिथे आपला ज्याला म्हणूयात प्रवेश केला होता आणि त्याच वेळेला त्यांच्या बरोबर त्यांनी हे सीताफळ आणलं असं काही मंडळींचं म्हणणं होतं, ज्याला कमीत कमी 400 वर्षाचा इतिहास आहे. या सीताफळाला नैसर्गिक घटक किंवा नैसर्गिक वातावरण त्याला तिथे मिळालं ते बालाघाटाच्या रांगांमध्ये. त्या रांगांमध्ये जी उतार जमीन आहे ती खडकाळ आहे. तिथे माती आणि पाणी जास्त टिकत नाही, ते वाहून जातं. अशा वेळेला खडकांवर येणारं कुठलं पीक असू शकतं तर कळत नकळत हे सीताफळ तिथे एक प्रकाराने पर्वणी म्हणून मिळालेलं पीक होतं. त्या वातावरणात मुळातच जसं कमी पाऊस आहे अशा वेळेला तो पाणी टिकवण्याची कुठली पिकाची क्षमता असेल तर हे या पिकाने नकळत त्या भागाला देणगी म्हणून दिले. इतर सीताफळांपेक्षा हे सीताफळ ज्याला म्हणूयात आपण बालाघाटचं बीडचं सीताफळ हे वजनाने इतरांपेक्षा जास्त आहे. याचा पल्प इतर सीताफळांपेक्षा जास्त आहे आणि याची गोडी ज्याला टोटल सोल्युबल शुगर ही इतर सीताफळांपेक्षा आणि त्यातही परदेशातल्या सीताफळांपेक्षा, अमेरिकेतल्या आणि इंग्लंडच्या सीताफळापेक्षा याची गोडी ही जास्त आहे. मुळातच हे स्वयंभू असं कीटकनाशक फळ आहे की त्याला कीटक म्हणजे कीड लागतच नाहीये किंवा त्याला कीटकांच्या माध्यमातून फार कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो. याचं कारण असं की नैसर्गिकरित्याच यांच्या पानामध्ये आणि फळामध्ये काही घटक निर्माण झालेले आहेत की जेणेकरून या सीताफळाला सहजरित्या कुठल्याही कीटक म्हणूयात किंवा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. जोपर्यंत ते फळ झाडावर आहे तोपर्यंत नक्कीच ते जास्त संरक्षित असतं, परंतु नंतर जसं ते काढल्यानंतर थोडा टिकाऊपणा आहे त्याला, पण नंतर जेव्हा पिकतं त्यावेळेस मात्र याचा गोडवा जास्त असल्या कारणाने याला काही प्रमाणात आळ्या किंवा तत्सम होऊ शकतात. तर मधला ज्या कालावधीतच याचा जर व्यवस्थित उपयोग केला तर हे पीक म्हणजे सोन्याचं पीक बीडसाठी नक्कीच आहे. GI मानांकन जेव्हा आम्ही त्याला बीडच्या सीताफळाला मिळवून दिलं त्याच्यानंतर अनेकांना याचे गुणवैशिष्ट्य कळले. लिटरली या सीताफळामध्ये गोडवा तर आहेच, परंतु त्याचबरोबर त्याच्यात अनेक पौष्टिक घटक आहे हे जेव्हा सर्वांसमोर आले त्यावेळेला याचा कायापालट झाला. म्हणजे या बीडच्या सीताफळाला सोन्याचे दिवस यायला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने मातीतलं सोनं हे बीडसाठी हे सीताफळ ठरलं. आता याचा परिणाम असा झाला आर्थिकदृष्ट्या. त्या बालाघाटाचा जो रांगा आहेत घाटामध्ये पूर्वी लिटरली ते पोत्यांनी विकलं जायचं, म्हणजे एक पोतं 200 रुपयाला. आणि ज्या वेळेला आम्ही तिथे अवेअरनेस केला, लोकांना सांगितलं, त्याचे वैशिष्ट्य कळवले, GI मिळाला हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्या GIच्या मागे काय इतिहास, भूगोलशास्त्र आणि वैशिष्ट्य आहे त्यामधले ते कळवले. त्यानंतर आता एक सीताफळाला सुद्धा 200 रुपये किंमत मिळू शकते ही स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे एक पोतं ते एक सीताफळ, एक पोत्याची किंमत आज एका सीताफळाला सुद्धा मिळेल. तो पॅरामीटर मात्र निश्चित झाल्याने त्यातनं प्रक्रियायुक्त जे घटक म्हणजे ज्याला सीताफळाची पावडर, सीताफळाचं पल्प आणि त्याच पर्टिक्युलरली पल्प आणि पावडरमधनं वेगवेगळ्या इंडस्ट्रीज जसं की आईस्क्रीम इंडस्ट्री असो किंवा इतर सिमिलर जिथे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असो त्याचा नक्की उपयोग व्हायला लागलेला आहे. आणि ज्या वेळेला अनेक सीताफळं ठेवली जातील आणि त्यामध्ये GI मानांकन सीताफळ असेल तर त्याला प्रेफरन्स ह्या मोठमोठ्या वेल नोन कंपन्या देतात आणि
त्याचा डायरेक्ट फायदा तिथल्या शेतकऱ्यांना, तिथल्या रहिवाशांना किंवा तिथल्या सीताफळाच्या व्यापाऱ्यांना होत आहे. बीडच्या सीताफळाच्या GIच्या बातम्या ह्या प्रसारित झाल्या त्यावेळेस तिथला शेतकरी अधिक जागृत झाला. तिथे एक शेतकरी होते जे रिटायर्ड शिक्षक होते. त्यांनी लिटरली नंतर बीडच्या सीताफळाच्या बागा आपल्या जागेमध्ये लावल्या आणि ते धारूर म्हणून ठिकाण आहे, त्या धारूरमध्ये या बागा रुजल्या, वाढल्या आणि त्याला एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर निर्माण झालं. उत्तम असं एकत्रीकरणाचे फायदे त्यांच्यामुळं इतर शेतकऱ्यांना मिळाले. जसं कोकणात आंब्याच्या बागा निर्माण झाल्या तशाच इथे बीडमध्ये सुद्धा आता विशेष करून धारूर या भागामध्ये, बालाघाटाच्या रेंजेस ज्या आहेत त्या भागामध्ये या बीडच्या सीताफळाच्या आता बागा नव्याने उभ्या राहू लागलेल्या आहेत. शेतकरी सदन होऊ लागलेला आहे आणि तो ठरवतोय की मी कोणाला आता माझं सीताफळ द्यायचं. हितपर्यंत म्हणजे चान्सपासनं चॉईसपर्यंतचा एक प्रवास कळत नकळत बीडच्या सीताफळांच्या बाबतीत झालेला आहे. चान्समध्ये पूर्वी असं म्हणायचा शेतकरी की अरे मला एवढे मिळाले तरी बरे रे बाबा, एवढे पैसे मिळाले तरी बरेत. पण आज तो ठरवतोय की मला एवढेच मिळाले पाहिजे आणि या अमाऊंटला पाहिजे असेल तर घेऊन जा, नाहीतर मला इतर ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या मातीत निर्माण होणारे हे अनेक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ ज्याला आम्ही GI मिळवून दिलं आहे, त्याची माहिती आणि महती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा चॅनलचा एक माध्यम निवडलेला आहे. हे चॅनल सर्वांसाठी फ्रीली उपलब्ध आहे. याचा जरूर तुम्ही स्वतःही पहा, सबस्क्राईब करा आणि इतरांना पाठवा. धन्यवाद.